आणि आता मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी। वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालक पदावरती नियुक्ती झाली आहे। दहशतवादाशी लढा देणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या यंत्रणेची जबाबदारी आता सदानंद दाते यांच्यावर असेल। सदानंद दाते हे 1990 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत। गेल्या 34 वर्षात त्यांनी पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवत कामा रुग्णालयात दहशतवाद्यांना कडवी झुंज दिली। त्यांच्या शौर्यामुळे रुग्णालयातले अनेक डॉक्टर्स, महिला आणि नवजात बालकांचे प्राण वाचलेले होते। सदानंद दाते यांचा अल्प परिचय आपण पाहूया। सदानंद दाते हे 1990 सालचे या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात कामा हॉस्पिटलमध्ये त्यांनी दहशतवाद्यांशी 2 हात केले होते। 2012 साली कसाबला फाशी देण्यासाठी मुंबईहून पुण्याला नेण्याची मोठी जबाबदारी दाते सरांनी पार पाडली होती। दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हँड ग्रेनेडच्या हल्ल्यामध्ये सदानंद दाते यांच्या डोळ्याला जखम झालेली। मुंबईमध्ये गाजलेलं हत्या प्रकरण इस्थर अनुया या प्रकरणाचा छडा सुद्धा दातेंनीच लावला होता। भंडाऱ्यामध्ये अधीक्षक असताना अनेक नक्षलवाद्यांना नक्षलवादातनं परावृत्त सुद्धा सदानंद दातेंनी केलेलं होतं। त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं। घरोघरी न्यूजपेपर वाटून आणि शिपायाची नोकरी करून त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतनं आपलं शिक्षण पूर्ण केलं। यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी ICWA सुद्धा पूर्ण केलं। बीकॉम नंतर पुणे विद्यापीठातनं PhDची पदवी मिळवली। वडिलांचं अकाली निधन झाल्यामुळे आणि लवकर निधन झाल्यामुळे कुटुंबाची मोठी जबाबदारी त्यांच्या आईवरती आली। त्यांच्या आईनं घरोघरी स्वयंपाक करून चरितार्थ चालवलेला। दरम्यान 31 मार्चला आपली नवीन जबाबदारी अर्थात एनआयएच्या महासंचालक पदाची जबाबदारी सदानंद दाते स्वीकारतील। आपल्या 34 वर्षांच्या पोलीस कारकिर्दीत त्यांनी सीबीआयच्या विशेष युनिटमध्ये सुद्धा काम केलेलं आहे। मुंबईचे अतिरिक्त आयुक्त, सहायुक्त या पदांवरती त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे। तर दाते सरांच्या जबाबदारीसाठी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देऊया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।